गणेश कृपा क्रिकेट संघाला जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज असेल गणेश कृपा क्रिकेट संघाला. पाहूया वेदांत मिराशी तो रोल प्ले करतोय का ऍज अ फिनिशर. पहिलं भावेश वारी राईट हँड ओव्हर द विकेट मारा कर वेदांत मिराशी याला. बॅट खालचा चेंडू त्याचा चांगला समाचार घेतला वेदांत मिराशी याने पाठवलं सीमारेषा पार षटकार. 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढवते तुझ्या स्वतःच्या खात्यात 6 धावसंख्या जमा करतोय. संघाची धावसंख्या होते ती 9 अशी. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय तो भावेश वारिकेचा खराब चेंडूचा. बॅट खालचा चेंडू तितकी चांगलं टायमिंग पाहायला मिळते आपल्या चेंडूवरती. पुढे चेंडू वेदांत मिराशी याला. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू त्याचप्रमाणे टोलवल्या लेफ्ट साईडला लागोपाठ दुसरा षटकार ठोकतो वेदांत मिराशी. आणि हा षटकार या षटकाराची संघाची धावसंख्या होते ती 15 अशी. किती मारला नाही आमच्या नेहमी 82 83. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वेदांत मिराशी याच्याकडून. कमी वयाचा असलेला खेळाडू परंतु जिद्द चिकाटी आणि टॅलेंट खूप आहे खेळाडू मध्ये. ते आता आपल्या मैदानावर दाखवून देतोय तो. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतोय. परत एकदा भावेश वारी आणि पुन्हा एकदा पुणे स्पॉटचं चेंडू जरासा खाली जातोय आणि चेंडू 22 स्वरूपात एक धाव पूर्ण करता येईल. एक धाव संघाची धावसंख्या होते ती 16. कदाचित बॉल बाउन्स असता तर बॅटच्या रडार मध्ये आला असता तोही सीमारेषा पार केला असता मिराशी. परंतु बॉल खाली राहिल्यामुळे बॅटच्या रडार मध्ये येत नाही. पुन्हा एकदा बॅट लेगच्या बाहेरचा चेंडू वाईट घोषित करतायचा अंपायर. एक अतिरिक्त धावण्याची संघाची धावसंख्या होते ती 17. चांगलं काम करतो प्रसाद महाडिक. आपल्या सहकारी खेळाडूला खेळण्याची संधी देतोय. वेदांत मिराशी खेळण्यासाठी तयार. भावेश वारी राईट फोर द विकेट. 10-12 पावलांचं रनअप घेऊन पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके बसलेत भावेश वारी याला. पुढच्या चेंडूवरती काय खेळ असेल. पुन्हा एकदा लेगच्या बाहेरचा चेंडू आणि वाईट घोषित करतायत अंपायर. 19 धाव संख्या होते. दोन वाईट फेकतोय भावेश वारी. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू टोलवला लेग साईडला. पाहूया तिकडे किती धावा मिळतात. चेंडू चुकून डोक्यावरून गेला होता परंतु मेरीला आपण परत पाठी येतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळतात. या 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 21 अशी. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल भावेश वारी यांचं. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले होते परंतु आतापर्यंत वेदांत मिराशी शांत ठेवतोय तो. पुन्हा एकदा बॅट खालचा चेंडू टोलवला लेग साईडला. पाहूया किती धावा जमतात. प्रसाद वारी चेंडू मागे धावतो. छोटीशी मिस्टेक होते परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात आणि 3 धावा पूर्ण करते ते वेदांत मिराशी आणि प्रसाद महाडिक. संघाची धावसंख्या होते ती 24 अशी. त्या दरम्यान षटकाची समाप्ती होते. 2 धावा जाणार होत्या परंतु ओव्हरथ्रो मुळे 1 धाव एक्स्ट्रा जाते. पहिल्या ओव्हर मध्ये भले 3 रन होते परंतु या ओव्हर मध्ये 21 रन कुठतोय तो वेदांत मिराशी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते वेदांत मिराशी याच्या बॅट मधून.
मोद विकेट हा पावलांचं रणक घेऊन सिद्धेश वारीक वेदांत निराशी याला पुन्हा एकदा हा पॅटर चेंडूचा चांगला समाचार घेतलाय पाहूयात आणि हा जातोय सीमा रेषा पार षटकार 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 30. मागच्या ओव्हर मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला होता बाहेश्वरी यांच्या पहिल्या चेंडूवरती तसंच या ओव्हर मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठोकतोय तो तिसरा षटकार पाहायला मिळतो वेदांत मिराशीच्या बॅट मधून खूप आक्रमक होतो वेदांत मिराशी पुन्हा एकदा हा पॅटर चेंडू बोलवला पावलो कॅचची चान्स आहे कितपर्यंत आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय हातात चान्स गमावतात अनुभवते क्रिकेट संघ चांगली चतुराई म्हणावी लागेल गोलंदाजाची पाहिलं त्याने वेदांत पिक करून मारतोय शॉर्ट पिच चेंडू ठेवला ऑफ वाईड ठेवला बघितलं चान्स मिळतोय का चान्स झाला होता परंतु तिकडे कोणी क्षेत्ररक्षक नसल्यामुळे हा चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय आणि 2 धावा या चेंडूवरती येते 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 32 ची पुन्हा एकदा सिद्धेश वारीक वेदांत मिराशी याला चेंडू आणि चांगला समाचार घेतला हा गेला सीमा रेषा पार षटकार हा ट्रॅक्टर चेंडू होता परंतु लॉंग बॉल कटवतोय वेदांत मिराशी खूपच आक्रमक पारी खेळतो आणि याच आक्रमक पारीची गरज आहे गणेश कृपाला जर मागच्या ओव्हर मध्ये सुद्धा मोठे 2 फटके खेळला होता लागोपाठ या ओव्हर मध्ये सुद्धा 2 फटके खेळतोय पाहूयात अजून किती रन जमवू शकतो या ओव्हर मध्ये वेदांत मिराशी पुन्हा एकदा सिद्धेश वारीक राईट मोद विकेट 8 पावलांचं रणअप घेऊन वेदांत मिराशी आला पुन्हा एकदा बॅट चालतं चेंडू टोलवला ऑफ साईडला लॉंग ऑफला चेंडू जातोय आणि ह्या 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 40 काय काही चेंडूंचा खेळ शिल्लक तिसऱ्या ओव्हर मधल्या पुन्हा एकदा चेंडू होता परंतु वेदांत मिराशी काय थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि हा त्याच्या बॅट मधून 5वा षटकार या 5व्या षटकारावरती संघाची धावसंख्या वाढवतोय संघाची धावसंख्या होते 46 बॉलर सुद्धा कन्फ्युज असेल तर बॉल टाकावा तर कुठे टाकावा बुलडे स्पॉटचा चेंडू होता काय माहित माका बनायचं काय माहित नाही मॉडर्न क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं होतं ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला खेळायचा परंतु मॉडर्न क्रिकेट मध्ये बघायला गेलं तर ऑफ साईडचा चेंडू सुद्धा लेग साईडला टोलवण्याची ताकद ठेवतात आताचे युवा खेळाडू आणि ते सिद्ध करतोय तो वेदांत मिराशी पुन्हा एकदा वेदांत मिराशी गोल्डन स्पॉटचा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव असा कमबॅक करतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय तो 46 या धावसंख्येवरती आता मात्र 18 चेंडू आणि 38 धावांचे समीकरण मिळतंय ते आपल्याला हॅलो वैयक्तिक 40 होय लाईव्ह दादा त्याच्यावर केलेली होय मामाक लिंक पाठवते बघ चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय प्रसाद महाडिक समजतंय वेदांत मिराशी मॅच विन करून देतोय तर त्याला एक सिंगल करून स्ट्राईक त्याच्याकडे रोटेट करतोय आता पाहूयात वेदांत मिराशी कशा प्रकारे मॅच संपवतोय की हर्षद वारीक मॅच थांबवण्याचा प्रयत्न करतोय
पुन्हा एकदा फ्लोअर वर चेंडू चेंडू काही समजत नाही वेदांत मिराशीला आउटस्विंग चेंडू होता आणि चेंडू जो होता निर्धाव पाहायला गेलं तर लेफ्ट हँड राऊंड विकेट मारायला हर्षद वारी थोडासा आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळेल बॉलर कडून पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यातला चेंडू गेला बाणानिशी चौकार बॅटच्या रडार मध्ये येणारा प्रत्येक चेंडू हा सीमारेषे पारच जातोय वेदांत मिराशी अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला माजेश्वर स्टेडियम वरती वैयक्तिक पोहोचलाय तो 44 धाव संख्येवरती संघाची धावसंख्या होते ती 51 अशी उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वेदांत मिराशीच्या बॅट मधून परत एकदा आणि परत एकदा टोलाला परत कॅचची चान्स आहे कॅच घेऊ शकतो का परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार कुठला टेक तमाशा टेक टाईपचा षटकार मारतोय आणि या षटकारानंतर वेदांत मिराशी याला पारितोषिक घेत ते बाळकृष्ण पुजारी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे वैयक्तिक 50 धावा पूर्ण करतोय तर वेदांत मिराशी एक युवा खेळाडू त्याने मानेश्वर स्टेडियम वरती वैयक्तिक 50 धावा पटकावल्यात पुन्हा एकदा हर्षद वारी पुन्हा एकदा बॅट कालचा चेंडू खोदून काढलाय एक धाव कंप्लीट करतात दुसऱ्या धावेसाठी चौकार आणि एक चौकार करतात संपूर्ण वातावरण वेदांच्या हाफ सेंचुरीसाठी संदीप चव्हाण याच्याकडून 200 रुपये आणि तसेच योगेश मिराशी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या खेळपट्टूवरती पुन्हा एकदा हर्षद वारी वेदांत मिराशी याला आतापर्यंत 54 धावांवरती खेळतोय तो पुन्हा एकदा आणि 7 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 67 अशी वैयक्तिक 60 धाव संख्येवरती खेळतोय तो वेदांत मिराशी निव्वळ आणि निव्वळ संघाच्या 7 धावा आपल्याला फलकावरती दिसत आहेत वेदांत मिराशी एक युवा फलंदाज या लढाईचं फलंदाजी करतोय आतापर्यंत वेदांत मिराशी याने 7 षटकार ठोकलेत आणि 3 चौकार ठोकलेत वैयक्तिक 60 धावसंख्येवरती खेळतोय वेदांत मिराशी तरी 5 षटक घेऊन येतो तो विराज वारी या प्रसाद माडी गेला 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण उरलंय ते मात्र तरी शैलेश परब यांच्याकडून वेदांत मिराशीच्या या अप्रतिम फलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय पुन्हा एकदा वेदांत मिराशी आता मात्र समीकरण येऊन थांबता येते 11 चेंडू आणि 16 धावा पुन्हा एकदा स्लोअर चेंडू बुल्लेस्पॉटचा चेंडू ऑप्शनला तोलवतो त्या दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण करतो आणि मला वाटतंय मिसफिल्ड होतोय तिकडे आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळे खराब फिल्डिंग मुळे ह्या 4 धावा जमा होत आहेत 4 धावांची संघाची धावसंख्या होते ती 72 ची
वेदांत मात्र 19 चेंडूंमध्ये 64 धावसंख्येवरती खेळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वेदांत मिराशीच्या बॅटिंग परफॉर्मन्स साठी. छत्तीस बॉल 84 समीकरण होतं. 30 बॉल 81 वर येऊन थांबलेलं होतं, परंतु त्यानंतर डाव पलटतोय तो वेदांत मिराशी. आता मात्र समीकरण येऊन थांबतंय ते 10 चेंडू आणि 12 धावांवरती. अप्रतिम फलंदाजी करतोय वेदांत मिराशी. निव्वळ आणि निव्वळ 19 बॉल फेस करून 64 धावा जमवतोय तो वेदांत मिराशी. कुठेतरी अनुभवी क्रिकेट संघाला वाटलं होतं की वन साइड गेम करता येईल, परंतु त्यामध्ये एक भिंत आडवी येते, ती म्हणजे वेदांत मिराशी. अप्रतिम फलंदाजी. पाहूया पुढील चेंडू विराज वारिकेचा. 10 चेंडू 12 धावा. फ्लोअर फुलतो चेंडू, कॅचची चान्स आहे, परंतु कॅच सोडतोय आणि हा चेंडू जातोय चौकारासाठी. सीमारेषा पार. तर या 4 धावांची संघाची धावसंख्या होते 76. वेदांत मिराशी वैयक्तिक 68 धावांवरती खेळतोय. 68 धावांवरती घेतोय. 20 चेंडूवरती 68 धावा समवतोय तो वेदांत मिराशी. आता समीकरण येऊन थांबलंय ते 9 चेंडू आणि 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा. हा पॅकर चेंडू सोडवल्या लॉंग ऑफला बघा कॅच होते का आणि कॅच होते. भलेही कॅच झाली असेल तरी पण वेदांत मिराशीने वन साइडेड मॅच जवळ आणून दिले गणेश कृपा क्रिकेट संघाला. जोरात एकदा टाळ्या होऊन जातात वेदांत मिराशीच्या बॅटिंग परफॉर्मन्स साठी. निव्वळ आणि निव्वळ 21 चेंडूंवरती जमवतो तो वेदांत मिराशी. एक युवा फलंदाज येऊन काय बॅटिंग करतोय पिच वरती. पुन्हा एकदा आता समीकरण येऊन थांबतंय ते 8 चेंडू आणि 8 धावा. अंकित महाडिक स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज असेल विराज वारी कमबॅक करून देतो आपल्या संघाला. पाहूया कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होईल. आणि पुढचा चेंडू अंकित महाडिक यांनी आल्या आल्या खराब चेंडूचा चांगला समाचार घेतलेला दिसतोय आपल्याला. आता समीकरण पूर्णच बिघडलेलं दिसतंय आणि गणेश कृपाच्या बाजूने गेलेलं दिसतंय. 7 चेंडू आणि निव्वळ 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. खूप भलं मोठं धावांचं डोंगर भलेही अनुभवते क्रिकेट संघाने जमा केला होता, परंतु त्या डोंगराला, त्या धावांच्या डोंगराला पाडण्यात यशस्वी ठरतोय तो वेदांत मिराशी. एकच नाव. पुन्हा एकदा 7 चेंडू आणि 2 धावा. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि वाईट चेंडू. मला वाटतंय एक ओव्हर पाठी ठेवून ही मॅच जिंकतायत का गणेश कृपा क्रिकेट संघ पाहावा लागेल. आणि परत आणि ही मॅच गणेश कृपा क्रिकेट संघ जिंकतोय. काय मॅच होते, काय झालं पाहिजे गणेश कृपा क्रिकेट संघासाठी वेदांत मिराशी.